शक्तिशाली राक्षस राजा रावणाने शासित आकाशगंगेच्या राक्षसी साम्राज्याने हिंदू धर्माच्या हिंदू ग्रहावर आपली दृष्टी ठेवली. भयंकर राक्षस आणि भूते यांच्या टोळ्याचा नाश करत गडद जहाजांचा तताफा पृथ्वीवर उतरला. शूर राजकुमार रामाच्या नेतृत्वाखालील हिंदू योद्धे दुष्ट आक्रमणकर्त्यांपासून त्यांच्या घरच्या जगाचे रक्षण करण्यासाठी तयार झाले. काळ्या जादू आणि द्वेषाने प्रेरित झालेल्या राक्षसांनी पवित्र मौल्ये नष्ट करण्याचा आणि वैश्विक संतुलन बिघडवण्याचा प्रयत्न केला. हिंदू त्यांचे पवित्र शस्त्रे आणि दैवी शक्तींनी सज्ज हल्ल्याला तोंड देण्यासाठी आणि त्यांच्या पवित्र वारशाचे रक्षण करण्यासाठी सज्ज झाले. राजकुमार राम आणि त्याचे योद्धे राक्षसी आक्रमणकर्त्यांविरुद्ध पराक्रमाने लढत असताना हिंदू आणि राक्षसी शक्ती यांच्यातील लढाई सुरूच होती. राक्षसांनी त्यांची काळी जादू केली. शक्तिशाली भ्रम आणि राक्षसी प्राण्यांना हिंदूंवर हल्ला करण्यासाठी बोलावले. परंतु हिंदूंनी त्यांची पवित्र शस्त्रे आणि दैवी शक्तींनी सज्ज होऊन त्यांच्या स्वतःच्या जादूने सामना केला, भ्रम दूर केले आणि राक्षसांचा पराभव केला. पराक्रमी वानर देवता भगवान हनुमान यांनी राक्षसांवर आरोपाचे नेतृत्व केले. त्यांची शक्ती आणि चपळता शत्रूला हाताळण्यासाठी खूप जास्त सिद्ध करते. देवी दुर्गा, भयंकर योद्धा देवी, तिच्या सिंहावर स्वार होऊन आपल्या तलवार आणि ढालीने राक्षसांना मारत होती. संहारक भगवान शिवाने आपल्या लयबद्ध पावलांनी राक्षसांच्या संपूर्ण सैन्याचा नायनाट करून त्याचे शक्तिशाली वैश्विक नृत्य सोडले. युद्धाचा कळस होताच राजकुमार रामाने स्वतः राक्षस राजा रावणाशी सामना केला. दोन शत्रू एका नेत्रदीपक द्वंद्वयुद्धात भिडले. त्यांची शस्त्रे मावळत्या सूर्याच्या प्रकाशात चमकत होती. पण सरतेशेवटी राजकुमार रामाची धार्मिकता आणि दैवी सामर्थ्यच राक्षस राजासाठी खूप जास्त सिद्ध झाले आणि त्याला जोरदार धक्का बसला. त्यांच्या नेत्याचा पराभव झाल्यामुळे राक्षसी शक्ती त्यांच्या गडद जहाजे आणि राक्षसांना सोडून गोंधळात पळून गेल्या. हिंदूंनी त्यांचा विजय, त्यांचा ग्रह आणि पवित्र वारसा पुन्हा एकदा संरक्षित केला.